नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजी निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. ओबीसींच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी लवकरच राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेतही लक्ष्मण हाके यांनी दिलेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 28 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे. आपल्यासोबत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके. 28 ऑगस्ट पासून पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी उतरणार आहे. ओबीसी नेते म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? हे बघा, मनोज जरांगेंनी बेकायदा मागण्या आता सोडून द्याव्यात. मनोज जरांगेंनी गुलाल किती वेळा उधळला. मनोज जरांगेंकडं निवृत्त न्यायाधीश, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष, वेगवेगळे मंत्री, वेगवेगळे डेलिगेशन्स किती वेळा गेले, किती वेळा JR आला. एक तर शासन जरांगेला फसवतंय का जरांगे बेकायदा मागण्या करतायत, शासनाची मजबुरी आहे किंवा खूप काहीतरी अगत्य काही शासन त्याच्या आंदोलनापुढं, याचा विचार कुठेतरी करावा. काय झालंय, मनोज जरांगेंनी उठसूट आंदोलनं पुकारावीत, फार चोथा झालाय हो त्या गोष्टीचा. पण काय झालंय, मनोज जरांगेंच्या या आंदोलनाचं जे काही परिणाम जे आहेत ते महाराष्ट्रातल्या दोन समाजामध्ये, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडते, दरी निर्माण होते आणि याच्यावरती राजकारणी लोक बोलायला तयार नाही. मनोज जरांगेंचं कसं आंदोलन बेकायदा आहे आम्ही डे 1 पासून महाराष्ट्राला समजावून सांगतो, तरी सुद्धा ना शासन ऐकायला तयार आहे, ना आमदार खासदार ऐकायला तयार आहे. मनोज जरांगेची मागणी जर शासनानं मान्य केली तर मूळ ओबीसी वरती त्याचा काय परिणाम होणार आहे ते 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे ओबीसीचा आंदोलक म्हणून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेंची मागणी कशी बेकायदेशीर आहे हे माझं काम ओबीसीच्या सब कमिटीला समजावून सांगणं असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला समजावून सांगणं असेल, महाराष्ट्रातल्या ओबीसींना समजावून सांगणं असेल, ते आम्ही काम करू. नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ 40% पाऊस झाल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी केलंय. कमी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी पीक विमा योजना महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलंय. आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनी यांना आवाहन करते की सध्याचा आपला वर्ष एल निनोचा वर्ष आहे आणि सध्या जिल्ह्यामध्ये पावसाची टक्केवारी फक्त जवळपास 40% आहे. यामध्ये आता उत्पादकता कमी होऊन उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी नजीकच्या CSC सेंटर, बँक, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या मदतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. सदर योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलैची आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी व योजनेत आपला सहभाग नोंदवावा अशा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील लोअर परळ येथील लोकप्रिय किड्स प्ले झोन पिकोडो ज्युनियर येथे दिलेल्या पास्त्यात झुरळ आढळल्याचा गंभीर आरोप एका पालकाने केलाय. मुलांनी पास्ता खाल्ल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित पालकांनी छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. तसेच मुंबई महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन आणि FDA अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांबाबत संबंधित संस्थेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये. लोणावळा रेल्वे स्थानकावर एका धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना एका दिव्यांग प्रवाशाचा जीव धोक्यात आला होता. 11030 क्रमांकाच्या रेल्वेत चढताना प्रवासी घसरल्याचं लक्षात येताच ड्युटीवर असलेले पॉइंट्समन व्हॅलेंटाईन डिसूजा आणि RPF कर्मचारी सिकंदर सहानी यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. दोघांनी प्रसंगावधान राखत प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. या धाडसी कामगिरीबद्दल दोन्ही कर्मचाऱ्यांचं कौतुक होत असून त्यांच्या सतर्कता, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी यांच्या भोवती राजकीय वाद निर्माण झाला होता। 26 जुलै रोजी रात्री त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टर विजयकुमार गावित समर्थक आणि काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। मात्र या मागणीपूर्वीच विजय चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामा सादर केला। आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या 13 वर्षातील पक्षातील जबाबदाऱ्यांचा उल्लेख करत राजकीय विरोधकांनी कथित बनावट ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पक्षाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केलाय। तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी पदावरून मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान हा राजीनामा पक्ष नेतृत्वाने स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने राज्यातील 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। मुंबईत आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। रायगड, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात काही भागात मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। विशेषतः सखल भाग, नदी नाले आणि घाट परिसरात प्रवास करताना नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। मजबूत अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे भारतीय बाजारात आज सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे। 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,44,330 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,300 रुपयांवर पोहोचलाय। याचबरोबर 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव प्रति किलो सुमारे 2,18,160 रुपयांच्या आसपास आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।